कमी बसेसची समस्या असलेल्या रामटेक बस स्थानकाला राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या मदतीने BS6 तंत्रज्ञानाच्या एकूण 5 बसेस मिळाल्या आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलमधील ST महामंडळाच्या बस स्थानकावर सर्व 5 बसेस नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या। रामटेक बस डेपोला गेल्या अनेक वर्षापासून कमी बसेसची समस्या भेडसावत होती। राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या मदतीने रामटेक आगाराला एकूण 5 बसेस मिळाल्या आहेत आणि आणखी 5 बसेस येणार आहेत। रामटेक आगाराला मिळालेल्या सर्व 5 बसेस राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल तर्फे आगार प्रमुख उषा तिवारी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या। जी आपल्या रामटेक आगाराला नव्याने 5 नवीन अशोक लेलँड बसेस प्राप्त झालेल्या आहेत, ज्या BS6 टेक्नॉलॉजीच्या आणि अत्याधुनिक सेन्सरलेस बसेस आहेत, सेन्सर सोबतचे बसेस आहेत। त्या बसेस फक्त आता 5 आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात। अजून आपल्याला 5 वाहनांची आवश्यकता आहे, ते लवकरच येण्याचं आता जयस्वाल साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला। जयस्वाल साहेबांनी आज त्या बसेसचं उद्घाटन केलेलं आहे व आजपासून सदरच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रामटेक आगारामार्फत चालवण्यात येणार आहेत। सदरच्या बसेसमुळे जी बऱ्याच वर्षापासून रामटेकच्या अंडरमध्ये येणाऱ्या सगळ्या गावांची डिमांड होती ती पूर्ण आता होणार आहे। प्रवाशांना जे असुविधा होत होती बस नसल्यामुळे ती आता कोणतीच राहणार नाही आहे आणि जास्तीत जास्त बसेस प्रवाशांसाठी कशा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच मी सर्व प्रवाशांना आव्हान करते की त्यांनी आमच्या या प्रवासी सेवेत जे आता लालपरी उतरलेले आहेत त्यांचा सर्वात जास्त उपभोग घ्यावा।